येवला तालुक्यातील धुळगाव इथं 395वा शिवजन्मोत्सव सोहळा शिवव्याख्याते डॉक्टर नागेश गवळी यांच्या व्याख्यानाने पार पडला। शिवव्याख्याते डॉक्टर नागेश गवळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचं पूजन करून आरती करण्यात आली। यावेळी सरपंच जनार्दन सोनवणे यांच्या हस्ते शिवव्याख्याते डॉक्टर नागेश गवळी यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। छत्रपतींचं दूरदृष्टीचं ध्येय धोरण रयतेच्या रक्षणाचं कवच होतं। शेतकऱ्यांच्या पिकाचं रक्षण करून शेतकऱ्यांना शेतसारा माफ करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन पर स्त्री माते समान मानून आदराने वागणूक देताना दुश्मनालाही स्वतःपेक्षा राजावर असणारा विश्वास म्हणजे राजे। त्यांची जयंती म्हणजे 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील जनतेचा अस्मितेचा दिवस असल्याचं यावेळी शिवव्याख्याते डॉक्टर नागेश गवळी यांनी बोललं। यावेळी गावातील मावळ्यांनी शिवजन्म उत्सवाचं नियोजन करून महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं। यावेळी जय शिवाजी जय जिजाऊ या घोषणांनी व भगव्या पताका लावून परिसर खुलून दिसत होता। यावेळी छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। वेळेनुसार 2 पालख्या सजवण्यात आल्या। मी काय सांगतोय बघ, एका पालखीमध्ये शोभाराजे बसणार आहे आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजांसारखा हुबेहूब पोशाख परिधान केलेला एक मावळा आहे। आणि माणसं स्वतःहून मृत्यूच्या दारामध्ये जायला तयार झाली। स्वतःहून मृत्यूला सामोरं जाणारी ही सगळी माणसं होती। 2 पालख्या सजवण्यात आल्या। एका पालखीमध्ये शिवराय, दुसऱ्या पालखीमध्ये दुसरा मावळा बसला आणि ती जी रात्र होती ती अमावस्याची रात्र होती। मला शिवरायांच्या सगळ्या मावळ्यांना एक गोष्ट सांगायची, शिवाजी राजे हे विज्ञानवादी होते। धर्म आणि धर्मांध यात फरक आहे जरा। शिवरायांना धर्माचा अभिमान आहे पण ते धर्मांध नव्हते। शिवाजी राजे हे विज्ञानवादी होते। अमावस्याच्या शिवरायांनी जितक्या लढाया केल्या त्या सगळ्या लढाया अमावस्याच्या रात्री केलेल्या आहेत। आम्हाला अमावस्या म्हणली की काय, अरे घराच्या बाहेर बी निघत नाही आम्ही।